आणि दरम्यान आता समालोचन कक्षामध्ये परिवर्तन होईल. आपल्या समवेत जोडले गेलेले आहेत पेन क्रिकेटचा एक अप्रतिम आवाज कल्पेशजी ठाकूर सर यांच्याकडे जाऊयात. धन्यवाद प्रलय. हॅलो हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सुसर्वदा. असोसिएशन प्रीमियर लीग 2025 हा 6वं पर्व आणि आजचा हा दुसरा दिवस. आणि या दुसऱ्या दिवसामध्ये आलेल्या तमाम रसिक प्रेक्षक खेळाडूंचे मान्यवरांचे आणि सर्व खेळाडूंचे मी कल्पेश ठाकूर खारडोबी पेन मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो मित्रांनो मैदानाकडे जिथे टॉस झाला जिजा 11 आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर मौली कृपा मौली कृपा सन्मान्य अमितजी पाटील यांचा हा संघ तर दुसऱ्या बाजूने संदेशजी बैकर यांचा जिजा 11 संघ टॉस जिंकला होता. प्रतीक पाटील यांनी माऊली कृपा संघासाठी आणि त्यांनी मात्र इन्व्हाइट केलंय संदेशजी बैकर यांचा जिजा 11 या संघाला आणि ज्याचे आयकॉन खेळाडू आहेत ते प्रसाद राऊत. आपण बघतोय श्लोक 11 संघाला एक सूचना असेल की आपण व्हॉलेंटियर म्हणून काम बघायचं आहे की आपण मैदानाच्या बाहेर दिसत नाही आहात. कोणताही वादंग निर्माण झाला तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल याची नम्र सूचना मी आपल्याला देऊ इच्छितोय. श्लोक 11 आणि मन 11 सामन्याला सुरुवात होते. आपण बघतोय की माऊली कृपा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते जिजा 11 संघाला. जिजा 11 संघात आपण बघतोय आयकॉन खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडवर पहिला चेंडू घेऊन प्रतीक राईट अबाउट द विकेट मारा करतोय. हा मात्र ऑप्शनच्या बाहेर टाकलेला थोडासा चेंडू. प्रतीक कल्पेश मी तुला सांगू इच्छितो रायगड साठी देखील हा खेळाडू खेळलेला आहे. अगदी पंचकृषीतील हा खेळाडू आहे. नक्कीच मला या खेळाडूचा अभिमान वाटतोय. दुसरा बॉल प्रतीक आलेत. यावेळी शॉटअप करण्याचा प्रयत्न चेंडू जातोय डीप स्क्वेअर क्षेत्रात लॉंग चेस आहे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असलेला हा चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय दणदणीत चौकार. अतिशय आपण बघतोय की राहुल धुमाळ मॅन फ्रॉम धामणपाडा आपण बघतोय की पंचकृषीतील गोलंदाज आणि फलंदाजांचा द्वंद्व इथं बघायला मिळतंय. प्रतीक पुढील चेंडू घेऊन हा मात्र चेंडू येतोय डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार क्रमांक 2. आपण बघतोय की खऱ्या अर्थानं आपल्या भात्यातील जी अस्त्र होती जे फटके होते ते मात्र खेळायला सुरुवात केली आहे राहुल याने. काय सांगशील कल्पेश? नाही नक्कीच जर पाहायला गेलात ना तर सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रात आपण पाहत असतो की धावा जास्त येत नाहीत परंतु जर पाहायला गेला तर मागचा सामना काय मितेश पाटील रघु यांनी डोडो स्ट्रायकर्स संघासाठी खेळला होता. म्हणजे सकाळच्या सत्रापासून आज जर दुसऱ्या दिवसाला ज्या पद्धतीने सुरुवात झाली ना सकाळच्या सत्रापासून धावा यायला सुरुवात झाली म्हणजे आज दिवसभरात रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन होताना दिसेल. येतोय तिसरा बॉल. यावेळी कट करण्याचा प्रयत्न व्हॉट अ कॅच इन फ्लॅंक स्लिप अप्रतिम जेल स्पेक्टॅक्युलर कॅच बाय तुषार पाटील. कॅच पाहायला मिळाला मित्रांनो. डोल्याचा पारणं फेडणारा कॅच काल अशाच पद्धतीने मितेश पाटील रघु यांनी
फुल स्ट्रेच फुल ड्रायव्हिंग समोरच्या दिशेने घेतला होता आणि यावेळी स्वतःला स्ट्रेच करत असताना तुषार पाटील यांच्या माध्यमातून हा झेल पाहायला मिळाला. मित्रांनो, कौतुकास्पद कामगिरी आपण पाहतोय. जर उल्लेख नक्कीच करील तुषार पाटील आणि खुशाल थले, जव्हार तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये हे दोन्ही टीचर आहेत आणि आज मात्र जर पाहायला गेलात ना तर ही असोसिएशन प्रीमियर लीग खेळण्यासाठी देखील आपल्या विभागामध्ये दाखल झालेत. आपण बघतोय की क्रिकेटच्या भाषेमध्ये टेक कॅचेस आणि विन मॅचेस असं का म्हटलं जातं. राहुल सारखा एक मोठा अडसर दूर केला जाते, पुढील चेंडू घेऊन हा मात्र चेंडू खेळून काढतोय. डीपेक्षा कव्हर मध्ये छेल होते का. विकेट क्रमांक 2. जिजा 11 संकटाच्या खाईमध्ये कोसळतोय की काय असं चित्र मात्र आपल्याला बघायला मिळतंय. तर 2 विकेट आपण मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय. गोल्डन डकचा शिकार झालाय. बघा रिप्ले मध्ये आपण पाहू शकता किती अंतर कापत मात्र हा झेल टिपला गेला. बरंच अंतर ट्रॅव्हल करत झेल खाली आले आणि कोणत्याही प्रकारची चूक मात्र क्षेत्ररक्षण करत असताना फिल्डरकडून पाहायला मिळालं नाही. आणि यावेळी पाहायला गेलात ना तर माऊली कृपा संघाचा जरूर पाहायला गेलात ना तर लागोपाठचे 2 बॉलवरती 2 चौकार खाल्ले होते प्रतीक पाटील यांनी. परंतु जर पाहायला गेलात ना तर अलिबाग तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये देखील चर्चेचा विषय बनला तर त्याच्या गोलंदाजीनं. आणि हाच अलिबाग तालुक्यातील एक स्टार सितारा मात्र आपल्या माऊली कृपा पांडवादेवी या संघासाठी मात्र कमबॅक करून देतोय. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 8 धावा लागल्यात आणि अति महत्वाची अशी 2 विकेट देखील तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. अगदी खरं आहे. जर आपण फटके जरी खाल्ले तरी कमबॅक करण्याची ताकद व तुमच्या अनुभवाची शिदोरी तुम्ही उराशी बाळगून गाठीशी घेऊन तुम्ही खेळ साकारत असता. मी इथे क्रीडांगणामध्ये बसलेल्या प्रेक्षकांना विनंती करतो की आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. बघा व्हॉलेंटियर्सच फक्त अलाव असणार आहेत लालपट्टीच्या आतमध्ये. जर प्रेक्षक असतील तर व्हॉलेंटियर्सला विनंती असणार आहे त्या प्रेक्षकाला आपण पट्टीच्या बाहेर बसून घ्यायचा आहे. शेवटचा बॉल येतोय. यावेळी परफेक्ट ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू षटकर पॉईंट रिजनमध्ये चेंडू फील्ड केला जातो आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा जर विचार करायला गेलात ना तर 2 विकेटच्या मोबदल्यात टीम जिजा 11 या संघाच्या धावफलकावरती धावा पाहतोय त्या 9 धावा. चला प्रेक्षकांना एक नम्र सूचना आहे, प्लीज जरा कोऑपरेट करा. आणि व्हॉलेंटियर मन 11 आणि श्लोक 11 आपण मैदानाच्या सभोवताली राहायचं आहे. आता जर कल्पेश बघितलं पहिलं षटक टाकलं गेलं प्रतिकेच्या माध्यमातून जरी त्यांनी 2 चौकार खाल्ले असले तरी कमबॅक कशा पद्धतीने केलं. 2 खेळाडूंचा अडसर कशा पद्धतीने दूर केला. याला म्हणतात एक्सपिरियन्स, याला म्हणतात अनुभव, याला म्हणतात अनुभवाची किंमत म्हणजे काय. तर खऱ्या अर्थानं आपण बघितलं की आंबेवाडी संघाचा हा खेळाडू प्रतीक आपल्या खऱ्या अर्थानं गुणांचं प्रदर्शन घडवताना आणि आता आपण स्क्रीनवर बघतोय ज्या गोलंदाजाला मॅन फ्रॉम कमळपाडा प्रसन्न संघाचा गोलंदाज अष्टपैलू खेळाडू बघतोय सुमित, ज्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील त्या नक्कीच त्याच्या संघाला. या दुसऱ्या षटकात सुमित पाटील आले तर पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात जर पाहायला गेलात ना तर प्रसाद राऊत आहेत आणि त्यांच्या समोर आहेत स्वप्नील देखील मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहिले तर 2 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. 38 सर्कलच्या बाहेर बघायला गेलात ना तर मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर रिजनमध्ये एक आहे आणि एक वाईड लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षण देखील पाहतोय. हॅलो मन 11 पेजारी, आपण व्हॉलेंटियर आहात ना का प्रेक्षक आहात? एकेकाने राहा, बाकीच्यानी प्रेक्षक बाहेर बसा. मगापासून तुम्हाला सांगतोय एका ठिकाणी बसून प्रेक्षक. तुम्ही व्हॉलेंटियरगिरी करताय का? आणि प्रेक्षक आहेत त्यांनी प्लीज बाहेर बसा. वारंवार मला माईक नका हातात घ्यायला लावू. दुसरं षटक चालू होत आहे सुमित याच्या माध्यमातून. इथे मात्र आपण बघतोय की अपील केलं होतं, अपील मात्र फेटाळलं जात आहे. आपण बघतोय की स्ट्राईकला आलेला कल्पेश जो फलंदाज आहे तो मात्र अतिशय स्फोटक आहे, आयकॉनिक खेळाडू आहे. नक्कीच त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतील का हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. नाही तरी प्रसाद राऊत यांना मैदानावरती थांबवून राहायला लागणार आहे, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे कारण पहिल्याच षटकामध्ये 2 विकेट गमावल्यात. पुढचा बॉल सुमित वर विकेट गोलंदाजी करत असताना परफेक्ट ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा बॉल जर पाहायला गेलात ना कोणत्याही प्रकारचं उत्तर प्रसाद राऊत यांच्याकडे नव्हते. एक प्रेशर क्रिएट केला गेलाय पहिल्या षटकामध्ये आणि हा प्रेशर घेऊन मात्र हा एक षटक कदाचित सुमित पाटील आहे, हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि या सुमितच्या अगेन्स्ट खेळत असताना एक
एक काहीतरी स्ट्रॅटेजी प्रसाद राऊत यांच्या माध्यमातून पाहायला मिळू शकते. पुढचा परंतु हा यावेळी प्रेशर थांबणार नाहीयेत, परंतु जर पाहायला गेलात मोठा फटका मारायच्या नादात आणखी एक अप्रतिम झेल आणि संपतो अखेर प्रसाद राऊतचा देखील खेळ. फलंदाज आउट. मासा गळाला लावलेला आहे तो प्रसाद राऊत याच्या रूपानं आणि खऱ्या अर्थानं मधली फळी तोडण्याचं काम मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून होताना बघायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे 3-8. जिजा 11. पाटील इन ॲट नंबर 4 मैदानामध्ये दाखल, सॉरी इन ॲट नंबर 5 धीरज मैदानामध्ये दाखल झाले. 3 विकेट मात्र मैदानाच्या बाहेर झालेत. इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. सुमित देखील तशाच पद्धतीने गोलंदाजी करताना पाहतोय. आतापर्यंत 3 बॉल फेकलेत, परंतु जर पाहायला गेलात ना तर 0 धावा खर्च करत, परंतु अति महत्वाचा असा आयकॉन खेळाडू प्रसाद राऊत याला मात्र घरचा रस्ता दाखवला. धीरज पाटील आले तिथं 5व्या क्रमांकावरती. 4था बॉल पुन्हा एकदा राईट अबाउट द विकेट. सुमित कट करण्याचा प्रयत्न पाहतोय. कोणत्याही प्रकारचा जर पाहायला गेलं तर शरीरापासून बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि अशातच मात्र लाईन लेंथ मध्ये कुठेतरी भरकटले गेले आणि अवांतर स्वरूपाची मात्र अखेरीशी 4थ्या चेंडूवरती आलेली ही एकेरी धाव आपण पाहिली ती सुमित यांच्या माध्यमातून. धावफलकावरती एकनी बदलाव पाहायला मिळेल. नक्कीच स्ट्रॅटर्जी तीच असेल की शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याची, कारण धीरज हा देखील एक मोठा चांगला फलंदाज आहे. डेप स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा मात्र चेंडू ट्रॅव्हल करते. 1 धाव तर पूर्ण झालेली आहे, 2री धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. धीरज मॅन फ्रॉम लेबी आपण बघतोय की सुमित गोलंदाजी करताना आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप चेंडू टाकतोय, जेणेकरून मोठे फटके मारण्याचा वाव मिळता कामा नये. एकेरी दुहेरी धावा गेल्या तर फारसे नुकसान होणार नाहीये ते संघाला, माऊली कृपा संघाला. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दुसरं षटक हाताळत असताना सुमित यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस्टामिंग शॉट आहे आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जर पाहायला गेलात ना आणखी एक झेल घेत आणखी एका विकेटचं पतन पाहतोय ते सुमित यांच्या माध्यमातून. धीरज ऑल्सो बॅक टू द डगआउट. गेला जास्तीत जास्त आकार आपण पाहत नाही. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि इथून जर पाहायला गेलात ना तब्बल 4 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर जिजा 11 संघाच्या माध्यमातून पाहतोय. खूप चांगलं टेलिकास्ट आपण dreamcricket.in माध्यमातून पाहतोय आणि आमच्या सोबत जर पाहायला गेलात ना स्कोरर बनून रोहित पाटीलला जोडले गेले, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. आजच्या दिवसात जर पाहायला गेलात तर पेन सिटीला बिलॉंग करणारे 3 नामांकित पंच प्रशांतजी बांदिवडेकर स्क्वेअर लेग पंच म्हणून पाहतोय. प्रीतम पाटील कलवे पेन आणि थर्ड अंपायर सुमित पवार चिंचपाडा पेन हे तिन्ही पेन सिटीला बिलॉंग करणारे पंच पाहतोय. आणि आजच्या दिवसात जर पाहायला गेला तर आमच्यासोबत सकाळच्या सत्रापासून जोडले गेले प्रलय पाटील कातलपाडा, तसेच सचिन पाटील आणि मी स्वतः कल्पेश ठाकूर. पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत. आजचा मित्रांनो दुसरा दिवस पाहतोय इथं असोसिएशन प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व भव्य दिव्य असा क्रीडांगण जर पाहायला गेला तर झुंजार युवक मंडल पैनाडचं हे भव्य दिव्य असं क्रीडांगण पाहतोय आणि या क्रीडांगणावर खेळवली जाणारी ही 6व्या पर्वातली असोसिएशन प्रीमियर लीग आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत सचिन आणि त्याच्यासाठी मात्र हा शेवटचा चेंडू असणार आहे. अतिशय सावध पद्धतीने आता मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शॉर्ट मिड विकेटवर खेळाडू तैनात चेंडू अडवला जातोय, परंतु 1 धाव मात्र रोखू शकत नाही तो माऊली कृपा संघ. आपण बघितलं दुसऱ्या षटक जे टाकलं गेलं सुमितच्या माध्यमातून, कल्पेश जर बघितलं तर केवळ आणि केवळ 4 धावा त्यांनी खर्च केलेत आणि 2 मोठ्या गड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. खऱ्या अर्थानं जे टॅलेंट आहे या खेळाडूमध्ये आणि खऱ्या अर्थानं ते त्यांनी गुणांचं प्रदर्शन केलेलं आहे. अतिशय जो प्रश्न त्यांनी फलंदाजाला टाकला होता त्या फलंदाजाला त्या प्रश्नाचं उत्तरच देता आलं नाही आणि ते तंबूच्या आश्रयाला जाऊन बसलेत. धावसंख्या झालेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 12.
नाही नक्कीच पॉवर प्लेचं 2 षटक संपलेत, परंतु क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पॉवर प्लेमध्ये जेवढ्या धावा बनवल्या जातात ना तेवढ्याच विकेट देखील जाण्याची संभावना असते. आणि जर विकेट जर पॉवर प्लेमध्ये जर आपण गमावले ना तर आपला संघ देखील बॅकफुटवर येताना दिसू शकतोय. आता 4 विकेट मात्र आपण पाहतोय 12 धावांच्या मोबदल्यात गमावल्या गेल्यात, परंतु इथून जर कमबॅक करायचा असेल ना जिजा 11 संघाला तर त्यांना मात्र इथून मात्र तोडफोड करावी लागणार आहे. परंतु ही तोडफोड कशा पद्धतीने केली जाईल, कारण त्यांच्या समोर जर आव्हान जर पाहायला गेलात ना तर प्रतीक पाटीलचा असणार आहे. कारण या वर्षात जर पाहायला गेलात ना तर प्रतीक पाटील याला यावेळी आयकॉन केलं गेलंय ते अमित पाटील यांनी माऊली कृपा पांडवादेवी संघासाठी. आणि तेच प्रतीक पाटील पुन्हा एकदा आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना दिसेल. राईट मोहर द विकेट. आणि जर पाहायला गेला तर ऑन स्ट्राईक आपण सचिन यांना पाहतोय आणि नॉन स्ट्राईक वरती आपण स्वप्नील यांना पाहतोय. पहिलाच बॉल पुन्हा एकदा तिसऱ्या षटकात येईल तो अर्थातच सचिन यांच्यासाठी. खऱ्या अर्थानं आपण बघतो की सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू जाते शॉर्ट फाईनने ग्रीजनमध्ये घोषित क्षेत्राच्या दिशेने पंचांकडून अधिकृत घोषणा होते आणि एक धाव मात्र धावपटलामध्ये जोडली जाते. धावसंख्या होती ती 4/13. खऱ्या अर्थानं विचारांमध्ये बदल करावा लागेल तो जिजा 11 संघाला. आपल्या भात्यामध्ये असणारे फटके त्यांना काढावे लागतील. मोठे फटके मारून गोलंदाजांवर नामुष्कीची वेळ आणावी लागेल. त्यासाठी धोका पत्करावा लागेल. आता हा धोका कशा पद्धतीने पत्करतात हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. इथे मात्र बघतो की प्रतीक खऱ्या अर्थानं कर्दनकाळ ठरतोय तो फलंदाजांसाठी. नाही खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर प्रतीक पाटीलचं कौतुक करावं लागेल. मागच्याच आठवड्यात झालेली अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी तिथं देखील चांगला त्यांनी परफॉर्मन्स दिला होता. रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील चांगला परफॉर्मन्स दिला होता. यावेळी लोअर फुल टॉस त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहतोय. चेंडू कावकरनं रिजनमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर देखील एकच धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावानं स्कोर कार्ड वधारताना दिसेल. तिथं 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना आणि धावफलकावरती धावा पाहतोय 4 विकेटच्या मोबदल्यात 14 धावा. एकेरी दुहेरी फारसं तुम्ही दबाव टाकू शकणार नाहीये. नक्कीच इथे गेअर बदलावा लागेल कारण तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे आणि प्रतीकवर हल्ला चढवावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. इथे मात्र आपण बघतोय मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू जाते घोषित क्षेत्राच्या दिशेनं. एक धाव मात्र नक्की धावपटलावर जोडली जाते. धावसंख्या होते 4/15. एक बदला पाहतोय. परंतु जर पाहायला गेलात ना तर ज्याच्या वेळी डिक्लेअर झोन असतो ना तर ॲडव्हान्टेज हा गोलंदाजाला असतो आणि याचाच वापर करत असताना गोलंदाज जास्तीत जास्त बाउन्स मारण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यातले त्यात जर पाहायला गेलात ना ज्या पद्धतीने ही विकेट बनवलेली गेली झुंजार युवक मंडळ पॉइंटच्या माध्यमातून असोसिएशन प्रीमियर लीग अशी अतिशय टणकची सिमेंट विकेट आहे. परंतु या विकेटनं जर पाहायला गेलात ना तर अनुकूल परिस्थिती ही गोलंदाजांना देखील निर्माण केली आहे आणि तेवढीच ही फलंदाजांना देखील अनुकूल विकेट पाहतोय आपण. यावेळी थांबणार नाही. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील संपूर्णपणे अर्धा डझन. येतोय ह्या दणदणीत APL षटकार. काही शॉट पाहायला मिळाला. परफेक्ट पिकअप आणि ऑन द राईज केलेला हा फटका आपण पाहायला फलंदाज सचिन स्वप्नील यांच्या बॅटमधून. धावसंख्येत 6 बदलाव. आता शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. प्रतीक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा लफ्ट केलाय. पुन्हा एकदा यावेळी लॉंग ऑफच्या मस्तकावर दस्तक देत लागोपाठचा दुसरा APL षटकार 6 धावा. डीजे कंटिन्यू. ड्रिंक ब्रेक होत आहे. 27 धावा झाल्यात. खरं
मात्र झिजा 11 संघासाठी फायदेशीर ठरलेले आहेत. 2 खणखणीत षटकार आले होते आणि ते षटकार आले होते ते स्वप्नील याच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं हे 2 फटके आपण बघतो बऱ्याच वेळेला असा शब्दप्रयोग करतो की आशेचा किरण मिळाला, पण मी म्हणेन की किरणांना नवीन आशा मिळाली, नवसंजीवनी देणारे हे 2 फटके आपल्याला बघायला मिळालेले आहेत. कारण झिजा 11 संघाला कमबॅक करावा लागेल, स्वतःच्या विचारांमध्ये बदल करावा लागेल. आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये बघतोय नईम, गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय सांघिक 4थे षटक घेऊन आणि समोर उभा फलंदाज टाकलेला आहे तो सचिन. नाही मला तर 4थ्या षटकात पहिलाच बॉल असणार आहे. रटम ओव्हर द विकेट गोलंदाज करत असताना ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे, लॉंग ऑफच्या क्षेत्रात बॉल फील्ड केला जातोय आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण स्वप्नील यांना पाहू शकतोय. प्रतीक यांच्यावरती हल्ला चढवत असताना मागच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना शेवटचे 2 चेंडूवरती 2 मोठे हल्ले आपल्याला षटकार पाहायला मिळाले होते आणि तिथूनच जर पाहायला गेलात ना तर एक चांगली धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. जिथं 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि 28 धावा धावफलकावरती पाहतोय. ते स्वप्नील 3रा षटकार येईल का स्वप्नील यांच्या बॅटमधून? 3रा षटका मारण्याच्या नादात जर पाहायला गेलात ना तर हा देखील मित्रांनो येतोय लागोपाठचा 3रा षटकार स्वप्नील यांच्या बॅटमधून. टीम झिजा 11 संघासाठी हा संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. नक्कीच कल्पेश आपण बघतोय की 4थ्या षटकाची सुरुवात देखील अतिशय सुरेख झालेली आहे. झिजा 11 संघासाठी एक मोठा फटका येतोय. तब्बल आपण बघतो की स्वप्नील मात्र छान फॉर्म मध्ये आहे आणि त्याचा फॉर्म चांगला राहणं ही झिजा 11 संघासाठी काळाची गरज आहे. धावसंख्या झालेली आहे ती 4/34, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की स्वप्नील मात्र छान फॉर्म मध्ये, छान बॅटच्या फ्लो मध्ये खेळतोय. अतिशय संरक्षकरित्या चेंडू खेळून काढते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू अडवला जातोय, परंतु एक धाव मात्र नक्कीच मिळते ती झिजा 11 संघाला. धावसंख्या होती ती 4/35. आपल्या आघाडीचे फलंदाज जरी शून्यावरती बाद झाले असले ना तर त्या शून्यासमोर 1 बनून राहा, आपली किंमत 10 होईल. मैदानावरती उभं राहणं गरजेचं आहे तर धावा येतील. पुढचा बॉल त्याला देखील लॉफ्ट करायचा होता. बाईकच्या स्वरूपानं कदाचित ही एकेरी धाव येईल, परंतु जर पाहायला गेला तर बाईकची आलेली 1 धाव, परंतु स्ट्राईक देखील चेंज झाली आणि जर पाहायला गेला तर शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावफलकावरती धावा पाहतोय ते 36. आणि जर विचार करायला गेलात ना तर स्वप्नील यांच्या खेळीचा आता 6 चेंडू फेस केले. त्या खेळीमध्ये जर पाहायला गेला तर लागोपाठचे 3 षटकार आहेत आणि 20 धावा. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर सचिन यांच्या बॅटमधून आलेल्या 4 धावा. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक स्वप्नील. स्वप्नीलला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. चेंडू पुन्हा एकदा आपण बघतो फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव मात्र नक्कीच पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा संकल्प होता, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र तो संकल्प हाणून पाडलाय. धाव संख्या होती ती 4/37. 4थं षटक समाप्तीच्या मार्गावर असताना आतापर्यंत नईम याने 9 धावा खर्च केल्यात. आता शेवटचा चेंडू कोणासाठी गोड ठरतो, झिजा 11 की माऊली ग्रुपासाठी? नक्कीच पुन्हा एकदा आपण बघतोय चेंडू ट्रॅव्हल करतो तो डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 4/38. 38 धावा धावफलकावरती लागल्यात, परंतु 1 षटकार खाल्ल्यानंतर उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्यात. नईम बर्मार यांनी चांगला कमबॅक बोलू शकतोय. प्रतीक यांच्यावरती हल्ला चढवत असताना जर पाहायला गेला तर प्रतीक यांनी बराचसा मार खाल्ला होता, कारण 2 षटकार त्यांनी खाल्ले होते. परंतु नईम यांच्या बर्मार यांच्यावरती जो विश्वास दाखवला होता माऊली कृपा पांडवदेवी संघानं आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, 1 षटकार खाल्ल्यानंतर जर पाहायला गेला तर बाकीचे पुढचे चेंडू जर पाहायला गेला तर परफेक्ट ब्लॉक होलमध्ये टाकले होते. आता शेवटचा षटक शिल्लक असणार आहे. 38 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. ऑन स्ट्राईक यावेळी पुन्हा एकदा सचिन असणार आहे. स्वप्नील यांच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार पाहायला मिळाले, परंतु तेच स्वप्नील यांना मात्र पाहायला गेलं ना तर माऊली कृपा पांडवदेवी नॉन स्ट्राईकवर जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करेल. परंतु शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात सचिन देखील आक्रमक होताना आपण पाहू शकतोय. परंतु हे षटक डिलिव्हर करण्यासाठी जर पाहायला गेलात ना तर प्रतीक पाटील यांनी जर पाहायला गेलात ना तर माऊली कृपा पांडवदेवी संघासाठी कोणावर विश्वास दाखवला असेल ना तो असणार आहे गोलंदाज हर्ष पाटील. आपण बघतोय 4 षटकांचा सामना झाला आणि सरासरी 9.50च्या
सरासरीने धावा कुठलेल्या आहेत त्या जिजा 11 संघाने. आता जिजा 11 संघाकडे शेवटचे 6 चेंडू आहेत. गोलंदाज येतो हर्ष. सचिन आणि स्वप्नीलला मात्र मोठे फटके मारावे लागतील. नक्कीच आपण फक्त स्ट्राईकला येतो सचिन. राईट मोर विकेट मारा करतोय. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये घोषित क्षेत्राच्या दिशेने एका धावेसाठी. इथे मात्र चौकार षटकारांची भाषा बोलून दाखवावी लागेल ती गोलंदाजाला. चला नेक्स्ट मॅच असणार आहे श्लोक 11 आणि मन 11. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. श्लोक 11 आणि मन 11. हर्ष पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र फलंदाज आहे तो सचिन मोठा फटका मारतोय का. इथे आपण बघतोय की फलंदाज बीट होतोय. जर कल्पेश बघितल्यास आपण विकेटचा विचार केला तर नक्कीच गोलंदाज जितका स्लोअर चेंडूचा वापर करता येईल त्या अस्त्राचा वापर प्रभावीपणे करताना बघायला मिळतोय. बघा प्रत्येक लढाई तुम्हाला खेळून जिंकता येत नाही. कधी कधी आपल्या बुद्धीचा देखील वापर करावा लागतो. स्वप्नील यांच्या बॅटमधून 3 षटकार आलेत, परंतु जर इथं पाहायला गेला तर एक प्लॅनिंग बनवली, शॉर्ट टीम मीटिंग बनवली होती. स्वप्नील यांना नॉन स्ट्राईकवरती ठेवायचं आणि तीच प्लॅनिंग या मॅचमध्ये सक्सेसफुल देखील होताना दिसतंय. लागोपाठचे 3 बॉल डॉट आलेत, म्हणजे 3 बॉल नॉन स्ट्राईक एंडवरती स्वप्नील आपला स्ट्राईक मागतात परंतु स्ट्राईक मिळत नाहीये. ही स्ट्रॅटेजी माऊली कृपा पांडवा देवी संघाने बनवली. या स्ट्रॅटेजी मैदानामध्ये देखील बनवणं गरजेचं असतं आणि ही स्ट्रॅटेजी जर आत्तापर्यंत जर पाहायला गेलात ना तर माऊली कृपा पांडवा देवी संघाची सक्सेसफुल होताना दिसते. कारण स्वप्नील यांच्या बॅटमधून लागोपाठचे 3 षटकार आल्यानंतर ही धावसंख्या आपण 39 पर्यंत जाताना कशी बशी बैली होती. परंतु आता जर पाहायला गेलात ना हर्ष यांच्यावरती विश्वास दाखवला. यष्टांच्या पाठी आपण प्रतीक पाटील पाहतोय आणि ज्या पद्धतीने प्रतीक गोलंदाजी करायला सांगतोय अशा पद्धतीने गोलंदाजी करताना हर्ष पाहतोय. लागोपाठचे 3 बॉल डॉट झालेत, परंतु जर पाहायला गेलात ना 10 बॉल फेस करताना फक्त 5च धावांचं योगदान देऊन सचिन मैदानाच्या बाहेर परतताना दिसतंय. खऱ्या अर्थानं आपण बघतो की रणनीती ज्या पद्धतीने आखली होती त्याची अंमलबजावणी मात्र गोलंदाज आणि यष्टीरक्षकाच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळालेली. आता आलेला फलंदाज आहे तो साक्षर श्रीराम कमळपाडा संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. आपण बघतोय की कल्पेश मला सांगावं असं वाटतं की अतिशय उत्तम असा गोलंदाज आहे. आता तो फलंदाजाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. जिचा 11 संघाचा आता प्रतिनिधित्व करतोय. त्याच्या बॅटमधून नक्कीच शेवटच्या 3 चेंडूवर मोठे फटके येणार का हे मात्र प्रश्न आपल्याला हे कोडं सुटत नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. वॉट ए बॉलिंग 4 बॉल लगातार मित्रांनो डॉट बॉल फेकले आहेत. पहिलं मेडन षटक असोसिएशन प्रीमियर लीग मधून आपल्याला पाहायला मिळेल का आज. हर्ष पाटील गोलंदाजी करत असताना 5वा बॉल येतोय. हर्ष पाटील पुन्हा एकदा राईट मोर विकेट. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि अखेरी शेवटच्या चेंडूवरती जी स्ट्राईक पाहिजे होती ना स्वप्नील यांना पहिल्या चेंडूपासून ती स्ट्राईक मात्र जर पाहायला गेला तर शेवटच्या बॉलवरती मिळाली. इथून स्वप्नील यांना काहीतरी करावं लागणार आहे. एखादा मोठा फटका आणणं गरजेचं आहे सन्मानजनक जर धावसंख्या पाहिजे असेल तर. कारण जर पाहायला गेला तर अंतिम बॉल शिल्लक असणार आहे शेवटच्या षटकातील आणि धावफलकावरती आपण धावा पाहतोय. 5 गाड्यांच्या मोबदल्याच्या 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल शिल्लक असताना स्वप्नीलला मोठा फटका मारतील की पुन्हा एकदा हर्ष ज्या पद्धतीने आतापर्यंत 5 बॉल फेकलेले आहेत तशाच पद्धतीने आज शेवटचा बॉल देखील फेकून आपल्या सिंगल डबलने हा धावफलक थांबवतील की स्वप्नील पुन्हा एकदा जिजा 11 संघाला एक उल्लेखनीय अशी कामगिरी करून एक अप्रतिम असा टार्गेट सेट करून देतील. शेवटचा फटका अप्रतिम. गरज होती फटक्याची, गरज होती बाउंड्रीची आणि ती बाउंड्री अखेरीस षटकारामध्ये तब्दील केली गेली आणि धावसंख्येला जर पाहायला गेलात ना तर आकारे धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 46 धावा. संघाने ती रणनीती मात्र मी म्हणेन की 90% यशस्वी ठरली. कारण 5 चेंडूचा जर अजून सामना केला असता स्वप्नील याने तर मात्र नक्कीच धावफलक आपल्याला काहीतरी वेगळा बघायला मिळाला असता. परंतु तसं काही घडले नाहीये. शेवटचा चेंडू मात्र नक्कीच जिजा 11 संघासाठी गोड होतोय. धावसंख्या झालेली आहे ती 46 आणि 47 धावांचं एक उत्तम उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते माऊली कृपा संघासमोर. आता माऊली कृपा पांडवा देवी संघ कशा पद्धतीने आव्हानाची पूर्तता करतोय ते बघणं औत्सुक्याचं ठरेल.
नाही दादा, बघायला गेलात ना तर चौथा षटक खेळत असताना जी 5व्या बॉलवरती एक धाव घेतली होती ना, तिथं डगआउट मधून त्यांना कॉल आला होता की डबल घे. त्यांनी नाही, एकच धाव घेतली होती, जेणेकरून शेवटच्या चेंडूवरती सचिन मोठा फटका खेळतील कदाचित किंवा स्ट्राईक देणार नाही, परंतु एक धाव मिळाली आणि स्ट्राईक चेंज झाली आणि स्वप्नील पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवरती गेले आणि 5 बॉल नॉन स्ट्राईक एंडवरती राहिले होते. त्याला टॉससाठी आहे, त्या जिथं मन 11 आणि श्लोक 11 संघामध्ये टॉस घेतला जाईल. आमचे समालोचक प्रलय पाटील तिथे जोडले गेलेत. धन्यवाद कल्पेश. मन 11 आणि श्लोक 11 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी नाणेफेकी कक्षामध्ये यायचं आहे. मन 11 संघाचा कर्णधार कृपया लवकरात लवकर या आणि श्लोक 11 संघाचा कर्णधार आपण दोघांना सुद्धा विनंती आहे की आपण लगेचच नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. प्रत्येक सामन्याच्या मध्यांतरामध्ये आपण प्रत्येक पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. त्या कारणानं तुम्हाला सगळ्यांना आधीच सूचित करण्यात येते की आपण आपला जर सामना पुढे असेल तर आपण सज्ज राहायचं आहे. आपल्या इथे श्लोक 11 संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. आपल्या इथे श्लोक 11 संघाचा कर्णधार ओमकार उपस्थित झालेला आहे. मन 11 संघाचा कर्णधाराने कृपया त्वरित यायचे. किशोर नाईक मन 11 संघाचे कर्णधार आपल्या इथे अगदीच धीम्या पावलांनी येत आहेत. मैदानामध्ये उतरल्यानंतर त्यांच्या पावलांना वेगळाच वेग चढतो. कदाचित ते 4थ्या 5व्या 6व्या गेअरमध्ये खेळत असतात गोलंदाजी करत असताना, परंतु आपल्या इथे दोन्ही कर्णधार उपस्थित होणार आहेत. दरम्यान आपल्या समवेत चिरंजीव कृपया टॉससाठी यायचे. तर आपल्या इथे श्लोक 11 संघाचा कर्णधार ओमकार आहे आणि मन 11 संघाचा कर्णधार खारेपाट एक्सप्रेस किशोर नाईक सुद्धा आहे आणि चिरंजीव या आयोजनातले एक महत्वाचा बिंदू ठरला जातो असा चिरंजीव आपल्या समवेत आहे. हेड मागितला आणि टेल म्हणजे नाणेफेकीचा कौल केलेला आहे श्लोक 11. सर्वप्रथम निर्णय काय असेल ओमकार तुझा? प्रथम गोलंदाजी करू. गोलंदाजी करणार आहे तर सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतात म्हणजे तुमचं वॉर्मअप वगैरे झालेलं आहे का की डायरेक्ट वॉर्मअप आणि खेळ सगळं मैदानामध्येच करणार आहात? असं काही नाही, वॉर्मअप वगैरे काही नाही. आमच्याकडे गोलंदाज आहेत, त्यामुळे प्रयत्न करू कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा. तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर किशोर नाईक आपल्या सोबत आहेत, जो की मी खारेपाट एक्सप्रेस म्हणतो त्याला, आणि निश्चितपणे तो आहेच त्या पद्धतीने खेळ नेहमीच दाखवतो. तर मैदान आपले हिरवगार आहे, आकाश निरभ्र आहे आणि नाण्याचा कल त्यांच्या बाजूने लागलेला आहे. तर तुला फलंदाजी करत असताना काय तुमची स्ट्रॅटेजी असेल सुरुवातीला? काय हे बॉल जसा येईल तसा खेळण्याचा प्रयत्न करणार, जास्तीत जास्त रन्स करण्याचा हे टार्गेट ठेवणार. नंतर बॉलर तर आहेत आमच्या, नंतर बॉलिंगमध्ये जरा डिपेंड करू, बघू नंतर काय होतं. आणि हे आयोजन आपण पाहतो यावर्षी झुंजार क्रिकेट कोयनाड या मैदानावर आहे. तर हे आयोजन कसं वाटतंय, काय म्हणशील? आयोजन तर नेहमीप्रमाणे तर चांगलंच असतं, कारण आयोजनबद्दल काय हे बोलण्याचा ठेवतच नाही. नक्कीच तुला सुद्धा किशोर खूप शुभेच्छा आहेत आणि ओमकार तुला सुद्धा खूप शुभेच्छा आहेत. पुन्हा एकदा जाऊया आपण एका अप्रतिम मॅचचा थरार पाहण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे आपल्या जोडले गेलेले आहेत पिंडचा एक अप्रतिम आवाज कल्पेशजी ठाकूर आणि त्यांच्यासोबत आमचे दादा ज्येष्ठ समालोचक सचिन दादा. ओ टू यू. ज्या पद्धतीने आपण बघत होतो की चिझा 11 संघाची पडझड झाल्यानंतर चांगल्या पद्धतीची नवसंजीवनी देणारे फटके आले होते स्वप्नील याच्या बॅटमधून. आता आपण समालोचनामध्ये थोडासा बदल करतोय. मी आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक एक उत्तम हृदयस्पर्शी असा आवाज आपण ऐकण्यासाठी आता आतुर होणार आहोत. श्री प्रज्वल पाटील यांना विनंती करतो की आपण प्रलय पाटील यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन आपल्या सुमधुर ध्वनीने क्रीडा रसिकांचं मनोरंजन करायचं आहे. ओव्हर टू प्रलय पाटील. मॅचला सुरुवात होणार. दुसरं सत्र आपल्या समोर येत आहे, जिथे धावा बनवायच्या त्या येणाऱ्या 30 बॉलमध्ये 47 धावा. धीरज पाटील पहिलाच बॉल राईट अमोर विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला पुल करायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत आहे आणि एकच धावेनं जर पाहायला गेलात ना तर वेदांत पाटील यांच्या बॅटमधून निघालेली ही पहिली धाव पाहतोय ते टीम माऊली कृपा पांडवदेवी संघासाठी. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो दरम्यान इथे मोठा फटका आलेला आहे फलंदाजाकडून आणि चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्यांना काही चेंडू सापडला नाही आहे. एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू गेलाय थेट क्षेत्ररक्षकापर्यंत आणि इथे धावसंख्येमध्ये वाढ होत असताना दिसणार आहे. धावा बनलेल्या आहेत 2 चेंडूंमध्ये 3 धावा. टार्गेट 47 आहे. कल्पेश, आपण आधीचा सामना पाहिला जिथे की 69 धावांचं भलं मोठं टार्गेट होतं आणि ते चेस करण्यात आलं होतं. म्हणजे पिच आपण पाहिली ना तर फलंदाजांना साथ देते. काल दिवसभर तू सामन्यांचं समालोचन करण्यासाठी इथे उपस्थित होता, तर काय अंदाज आहे तुला? 47 धावा योग्य आहेत का? नाही, 47 धावा काय, इथे 77 धावा देखील चेस झाल्यात आणि काल 28 धावा देखील डिफेंड झाल्यात. म्हणजे प्रत्येक खेळाडूचा आणि संघाचा सांघिक खेळ जशा प्रकारे होईल तेच इथे खूप महत्वाचं आहे असं आपण म्हणू शकतो. यावेळी पंचांकडे जोरदार अपील उंचावून धरत असताना पंचांनी बाद दिले तुषार पाटीलला. फलंदाज क्रमांक पहिला बाद. पॅडवरती बॉल आला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेणारा आपण जर पाहायला गेला तर समोर यष्ट्यांच्या आदळले गेले ते तुषार पाटील आणि अंपायर प्रशांतजी बांदिवडेकर सरांनी सांगितलं की हे पायचीत आहेत आणि इथून जर पाहायला गेला तर पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. धीरज स्ट्राईक्स फॉर टीम जिजा-11. सुरुवात तर अत्यंत धीम्या गतीने इथे होत असताना दिसते आपल्याला. पहिले षटक आहे 47 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि तिसऱ्या या धावेवर पहिला हादरा विकेट पडत असताना आपल्याला पाहायला मिळाले. तुषार मैदानाच्या बाहेर आले तर धावा जिथे बनवायच्या आहेत 47 आणि आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती पाहतोय. 44 धावांचं उद्दिष्ट आणखी शिल्लक येणाऱ्या 27 बॉलमध्ये. माऊली कृपा संघाने गोलंदाजी करत असताना चांगला परफॉर्मन्स दाखवला. इथे 47 धावापर्यंत टार्गेट रोखलं. आता तो पार करताना पाहतोय आपण तर 1 विकेट इथे जरूर पडलेली आहे. 3 या धावसंख्येवर पहिलं षटक आहे. पहिलं षटक घेऊन आलाय तो धीरज पाटील आणि धीरजची कामगिरी सुद्धा प्रत्येक वेळी खूप अप्रतिम राहिलेली आहे. म्हणजे असोसिएशन खारेपाट असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक संडेला होणाऱ्या खेळामध्ये धीरजने प्रत्येक वेळा चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे. तीच जी सातत्य आहे ना ती सातत्य त्याला यावेळी सुद्धा इथे सिद्ध करावे लागेल. कारण की संघ आता आपण पाहतोय 47 धावांचं टार्गेट करायला समोर उतरलाय, परंतु त्यांना थोपवायचं आहे, त्यांना थांबवायचं आहे, त्यांच्या धडाधड विकेट पाडायचे आहेत आणि अशा वेळी तिसऱ्या चेंडूवर आलेली ही विकेट ही एक महत्वाची कामगिरी करून जाणार हे निश्चित आहे. अजूनपर्यंत धीरज पाटीलला 3 चेंडू टाकायचे आहेत आणि अशा वेळी धीरज पाटील काय करणार हे प्रेक्षकांच्या मनामध्ये असणार, नजरेमध्ये असणार आणि एक निर्धार घेऊन धीरज पुढल्या चेंडूसाठी सज्ज होणार. चौथा बॉल येईल धीरज पाटील यांचा, परंतु मैदानामध्ये प्रतीक पाटील देखील दाखल झालेत. आयकॉन आहेत माऊली कृपा पांडवादेवी संघाचे, पहिल्यांदाच खेळ करताना दिसतील. यावेळी कटकाऱ्याचा प्रयत्न जर पाहायला गेलात ना तर कव्हर पॉइंट रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होते, बराचसा चेस लागला होते, परंतु अखेरीस बॉन्ड लाईन वरती चेंडू फील्ड केला जातो. तद्वर जर पाहायला गेला तर 3 धावा कंप्लीट केला वेदांत पाटील आणि प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून. या 3 धावांनी धावफलक वधारताना दिसेल आणि जाऊन पोहोचतोय ते 6च्या घरात. 6 धावा पाहतोय. स्ट्राईक रोटेट देखील केली गेली, परंतु चांगला झेल घेण्याचा प्रयत्न आपण सचिन यांचा पाहिला होता आणि धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर 3 धावांनी धावफलक वधारताना दिसला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलात ना तर धीरज यांचा एक्सपिरियन्स आतापर्यंत जिजा-11 संघासाठी चांगलं काम करतोय. गॅप सिलेक्शन थ्रू दी कव्हर, बॉल जातोय सीमारेषा पार, येतोय APL चौकार. 4 धावा. कल्पेश, आपण जर पाहिलं ना तर या मैदानाचा आढावा घेतला तर परीघ पूर्णपणे 360 डिग्रीमध्ये नाही आहे. मागचं जे क्षेत्र आहे ते बंदिस्त आहे, म्हणजे घोषित क्षेत्र आहे आणि अशा वेळी
आपल्याला ॲडव्हान्टेज मिळत असतं ते गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण की त्यांचे जे मागे 2 ते 3 क्षेत्ररक्षक आपण ठेवत असतो ते समोरच्या दिशेला ठेवतात आणि अशा परिस्थितीमधून सुद्धा आधीचा जो चौकार आला तो खरंच कलाकुसरी दाखवणारा चौका आपण निश्चितपणे म्हणू शकतोय. आणि पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आलाय, एक विकेट, एकेरी धाव आले, दुहेरी धाव आले आणि त्याच पद्धतीने तिहेरी धाव सुद्धा आले आणि एक डिक्लेअर सुद्धा आले. म्हणजे असं हे सगळ्या घडामोडीमध्ये पॅकअप असणारं हे षटक पार केलेलं आहे ते धीरज पाटील यांनी. 11वर 1 आणि 1 षटक समाप्त आणि ते आपण म्हणतो ना नेल्सन फिगर मैदानावर. नक्कीच जर पाहायला गेलात ना तर यासाठी वेदांत पाटील यांना मैदानामध्ये फलंदाजीसाठी पाठवलेलं आहे. पॉवर प्लेचा चांगला खेळाडू आहे वेदांत पाटील. गॅप शॉट सिलेक्शन चांगल्या पद्धतीने करतात आणि यासाठी प्रमोट केलं गेलं माऊली कृपा पांडवादेवी संघाच्या माध्यमातून वेदांत यांना. कारण पॉवर प्लेमध्ये गॅप शॉट सिलेक्शन करणं गरजेचं असतं. कारण 30 यार्ड सर्कलमध्ये जर पाहायला गेलात ना बरेचसे खेळाडू असताना बॉर्डर लाईनमध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2च खेळाडू असतात. म्हणजे आपल्याला ओपन एरिया व्हॅकंट एरिया बराचसा मिळत असतो आणि जर गॅप शॉट सिलेक्शन जर केलं ना तर मैदानाच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होताना देखील आपण पाहत असतो आणि हाच गॅप शॉट सिलेक्शन आपण वेदांत पाटील यांच्या माध्यमातून पाहिला. आता दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकात साक्षर पाटील यांना इन्व्हाइट केलं गेलंय जिजा 11 संघाच्या माध्यमातून. परंतु जर पाहायला गेलात ना तर आता गरज असणार आहे ते येणारे बॉल शिल्लक आहेत ते 24 आणि जिंकण्यासाठी 47 धावांचा उद्दिष्टाचा पाठलाग करत असताना आता 36 धावा बनवायच्या आहेत त्या 9च्या आस्किंग रेटनं. 24 बॉल 36 धावांचा टार्गेट चेस करणार पुढे आलाय. पायांचा वापर चांगल्या पद्धतीने केलाय. पद्धत आली तर वापरले. क्षेत्ररक्षक सुद्धा तितक्याच वायुवेगाने चेंडूपर्यंत जाऊन पोहोचले आणि आपण पाहतो इथे धावसंख्या वाढणार आहे. 1च्या स्वरूपातून धावा जाऊन पोहोचलेले आहेत त्या 12 या आकड्यांपर्यंत. क्षेत्ररक्षणाबद्दल आपण चर्चा खूप बरीच अंशी केली आणि आता मात्र क्षेत्ररक्षण यापुढील खेळणारे संघ सुधारत असताना आपल्याला पाहायला मिळाले. कदाचित हा चेंडू जर मागच्या दिशेने घरंगळत गेला असता तर इथे 4 धावा सुद्धा आल्या असता. परंतु तितक्या ताकदीचं आणि समर्पक असे क्षेत्ररक्षण आपल्याला निश्चित पाहायला मिळाले. साक्षर आलेला आहे गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 वैयक्तिक असं पहिले षटक घेऊन. परंतु प्रतीक पाटील आणि वेदांत पाटील यांची अप्रतिम खेळी चालू आहे. त्यांनी ओळखली की पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने खेळायची. जिथे जिथे गॅप मिळेल ना त्या गॅपमधून खेळ करायचा आणि नंतर जसा खेळ बहरत जाणार तेव्हा त्याला उभारी द्यायची ती चौकार आणि षटकाराने. परंतु इथे वाट पाहावी लागणार की षटकार केव्हा येणार. नाही नक्की ज्या पद्धतीने ही स्ट्रॅटेजी बनवून खेळ करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ना ती आतापर्यंत यशस्वी होताना दिसते. जास्त आपल्याला आस्किंग रेट कमी आहे. म्हणजेच इथून सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले जाईल. एखाद दुसरा खराब चेंडू आला तर त्याला मैदानाच्या बाहेर जाण्याची ताकद देखील फलंदाजांमध्ये आहे. पुढचा बॉल साक्षर यावेळी बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव पाहतोय कंप्लीट करत असताना वेदांत पाटील यांच्या बॅटमधून. स्वतः गोलंदाज साक्षर बॉल खाली आले आणि बॉल उचलता तद्वर 1 धाव कंप्लीट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील मैदानामध्ये असणं गरजेचं असतं. कॉलिंगचा अभाव जर पाहायला मिळाला तर कदाचित आपल्याला रनआउटची विकेट देखील जाताना आपण पाहत असतो. परंतु लगेच कॉल दिला सिंगल धावचा आणि प्रतीक पाटील यांनी ही सिंगल धाव कंप्लीट केली. धावसंख्या देखील बदलाव धावसंख्या 13. पुढला चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलेलं स्पष्टपणे जाणवलं. परंतु त्याच्यावर सुद्धा मोठा फटका खेळण्याची रिस्क घेतली आणि हा आलाय तो 6 धावा. अरे म्हणतो एका तन्या तर केलाय पुण्यात साहेब नाव करा पुण्यात. धावसंख्या झालेत या षटकाराच्या जोराने 19 धावसंख्या. 1 विकेटच्या मोबदल्यात साक्षर द्वितीय क्रमांकाचे षटक जरूर घेऊन आलेला आहे. सुरुवातीचे 2 चेंडू चांगल्या रीतीने हाताळत असताना आपल्याला साक्षर दिसला. प्रत्येक चेंडूवर त्याने एकेरी धाव दिली. त्यानंतरचा 3रा चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रतीक पाटीलच्या माध्यमातून दिसला आणि त्याने षटकार मारून दाखवलाय. तर आपण इथे ठरवू शकतो की 47 धावांचा टार्गेट चेस करत असताना मध्ये मध्ये चौकार आणि षटकार सुद्धा बरसणार आहेत. कारण की धावा कमी असल्या तरी कोणत्याही क्षणी हा सामना हा चित्र बदलू शकतो आणि ते चित्र बदलण्याच्या आधी मात्र आपण धावा बनवायचा हा निर्धार प्रतीकच्या कडे जरूर दिसतोय. तब्बल 15 संघ या असोसिएशन प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून पाहतोय. काल 7 संघ एकमेकांसमोर खेळताना पाहिलं पहिल्या गटामध्ये. आज दुसऱ्या गटाला 8 संघांनी मात्र सुरुवात केली.
पहिलीच मॅच आपण पाहतोय माऊली कृपा पांडवदेवी आणि त्यांना फाईट करतोय जिजा 11 संघ. पुढचा बॉल येतोय साक्षर यांचा प्रतीक यांच्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून बॉल फील्ड केला जाईल. प्रसाद राऊत बॉल खाली आले होते तद्वर एक धाव कंप्लीट केली. एका धावेनं स्कोर कार्ड वधारताना दिसेल. 1.4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा पाहतोय एका विकेटच्या मोबदल्यात 20 धावा. ही जोडी चांगली रंगलेली दिसते. एक विकेट जरूर लवकर गेली. तदनंतर प्रतीक आणि वेदांतने सामना आपल्या खांद्यावर घेऊन पुढे पुढे नेत असताना दिसले. पुढल्या चेंडूसाठी सज्ज साक्षर राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर अगदी टाकल्या पुढ्यात त्याला मात्र उंच मिस टायमिंग फटका आहे. जजमेंट चुकलेलं आहे. कोणत्याही गोष्टीत माणसाने ॲक्शन घेण्याआधी जजमेंट प्रॉपर करावं लागतं आणि तेच इथे चुकत असताना आपल्याला या क्षेत्ररक्षकाकडून दिसून आले. कारण की सहज साधा सोपा झेल. आणि आता असंही म्हणू शकत नाही की सूर्य समोर आलाय, कारण सूर्य त्याच्या मागून तुझं खेळ बघतोय मित्रा की तू कशा प्रकारे झेल घेण्यासाठी सज्ज झालाय. आणि इथे मात्र फसल्यात आले आणि जीवदान मिळालेलं आहे ते फलंदाजाला. चांगली गोलंदाजी पाहतोय ती साक्षर यांची. पुन्हा एकदा मिड ऑफला ड्राईव्ह करत असताना जर पाहायला गेला तर ही एक धाव आणि एका धावेने जर पाहायला गेला तर या षटकातील जर षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 22 धावा धावफलकावरती पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिले कालच्या दिवसापासून जर पाहायला गेलात ना या असोसिएशन प्रीमियर लीगनं सर्व काही दाखवलं. मग कालच्या दिवसातील हॅट्रिक दाखवली, अप्रतिम असा कालच्या दिवसातील रघु याचा झेल दाखवला यष्टनच्या मागे. तदनंतर कालच्या दिवसात 28 धावा डिफेंड झाल्या, मोठी धावसंख्या देखील चेस झाली आणि कालच्या दिवसात टेस्ट मॅच देखील एक पाहायला मिळाली जी डोडो स्ट्रायकर्स हा संघ खेळला. आणि अक्षरशः जर पाहायला गेलात ना तर 9 विकेट फॉल झाल्या होत्या आणि 10वी विकेट होती. शेवटची जोडी मैदानावरती खेळत होती आणि गरज होती ती 21 का 22 धावांची गरज होती आणि तो मॅच डोडो स्ट्रायकर्सना 10व्या विकेटनं जिंकला होता. मैदानामध्ये आकाश पाटील मेडेकरची तुफानी बल्लेबाजी पाहायला मिळाली आणि तो मॅच देखील तिथं पाहायला आपल्याला मिळाला जिंकताना. आणि अशा सर्व काही आज असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून चित्र आपण पाहतोय. हीच तर खरी मजा आहे कल्पेश APLची. आणि या स्पर्धेची आपण वर्षभर वाट पाहत असतो. अर्थातच खारेपाट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजनातून ही स्पर्धा भरवली जाते, असोसिएशन प्रीमियर लीग. आणि अशा प्रकारे नाट्यमय आणि रहस्यमय घटना या स्पर्धेमध्ये घडत असतात. त्याचमुळे की काय अशा स्पर्धेंना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची प्रचंड उत्साह सुद्धा दाखवत असतो आणि गर्दी सुद्धा होत असती. आणि आजही दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये ज्या ज्या पद्धतीच्या घडामोडी घडल्या ना त्या पद्धतीच्या घडामोडी निश्चितपणे घडणार आहेत. कारण की 3 दिवसाचे सामने आहेत. पहिला दिवस चांगल्या रीतीने संपन्न झाला, दुसरा दिवस आजपासून सुरू झाला आणि उद्या सुद्धा काळाच्या गर्भामध्ये काय आहे हे पाहण्यासाठी निश्चितपणे लोकसंख्या मात्र या दिशेने येत असताना दिसणार आहेत. कारण भरघोस अशी बक्षीस आहेत. प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ आणि त्यासोबत आकर्षक असे पारितोषिक सुद्धा असणार आहेत. आणि इथे पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती 22. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलेला आहे. आणि आपण पाहतोय की नेल्सन फिगर आता सुद्धा तीच नेल्सन फिगर आपल्याला धावफलकावर दिसते. म्हणजे 2 विकेट, 1 विकेट, 22 धावसंख्या आणि 2 षटक समाप्त झालेले आहेत कल्पेश. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. इथून जर पाहायला गेला तर नवीन युवा गोलंदाज वापरला जातोय. प्रतीक पाटील समोर असणार आहेत. नवीन युवा बॉलर आपण पाहतोय जिजा 11 संघाच्या माध्यमातून. रोहित आलेत, चैतन्य होते. चैतन्य यांचा ऑन साईडला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात. एका धावेसाठी धावसंख्येत देखील बदलाव पाहायला मिळेल आणि धावसंख्या वधारताना दिसेल ती 23 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्या. जिथं 47 धावांचा पाठलाग करतोय तो टीम माऊली कृपा पांडवदेवी. मला ना या सामन्यामध्ये एक गोष्ट जरूर मिसिंग वाटणार आहे, एक फटका, तो अर्थातच सुपला शॉट कल्पेश. कारण की मागची जागा बंदिस्त असल्या कारणाने सुपला शॉटसाठी कोणी प्रयत्न करताना आपल्याला दिसणार नाहीये. सर्वजण समोरच्या दिशेने खेळत असणार, परंतु हा सुद्धा मोठा फटका आलेला आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक येत असताना फटका बसलाय, हातामध्ये जाऊन बसलाय. विकेटचं पतन होतंय. विकेट क्रमांक 2, फलंदाज बाद.
थोडा आवाज नॉर्मल आवाज देत आता. हॅलो चेक थोडा दे आणि नॉर्मल बेस दे या डार्क लाईनला. हॅलो चेक माईक चेक. थँक्यू धन्यवाद. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाले सुनील. माऊली कृपा पांडवदेवीचे स्ट्रॉंग सपोर्टर आकाश पाटील यांच्यामधून माऊली कृपा पांडवदेवी संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. आकाश पाटील यांच्याकडून बक्षिसांची खैरात तर प्रत्येक स्पर्धेमध्ये होत राहते आणि त्या बक्षिसांना साजेसं असं परफॉर्मन्स देण्यासाठी आपले खेळाडू सुद्धा सज्ज होत राहतात. आणि अशा वेळी पहिला चेंडू सुद्धा चांगल्या रीतीने हाताळला आणि हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय तर हा सुद्धा निर्धाव आलाय. चैतन्य हा नवीन खेळाडू आहे. स्क्रीनवर आपण पाहू शकतो एक नवोदित उभरता खेळाडू. आणि या स्पर्धेचं महत्त्व हेच असतं की नवीन खेळाडूंना व्यासपीठ निर्माण करणं आणि त्या व्यासपीठाचा फायदा घेऊन ते अलिबाग तालुका नव्हे, रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राच्या पटलावर त्यांनी आपला खेळ सादर करावा, आपल्या गावा ठिकाणाच्या इथून स्पर्धा खेळून. आणि हाच एक उद्देश असतो अशा स्पर्धांचा. तोच उद्देश सार्थ करत असताना आपल्याला चैतन्य दिसतोय. आपण पाहिलं पहिली धाव एक डिक्लेअर दिली, दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतला, तदनंतर लगातार डॉट चेंडू टाकतोय. काय बात आहे, जबरदस्त गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. नाही युवा खेळाडू आहेत आणि युवा खेळाडू आणि यासाठी असोसिएशन प्रीमियर लीगचे हे आयोजन आपण पाहतोय ना. मग आपल्या संघातील गावातील आणि आपल्या विभागातील युवा खेळाडू युवा टॅलेंट कसं पुढे येईल यासाठी या आयोजन केलं जात आहे. आणि गेली 5 वर्ष देखील आपण पाहिलं आणि ही 6वं वर्ष आपण असोसिएशन प्रीमियर लीगचं पाहतोय. यशस्वीरित्या युवा टॅलेंट आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न या संपूर्ण आयोजन कमिटीचा आपण पाहतोय. पुन्हा एकदा चैतन्य यावेळी फुलटॉस बॉल आहे, मिस टायमिंग शॉट. आणि यावेळी जर पाहायला गेला तर शॉट कव्हर पॉईंट रिजन मध्ये हा झेल टिपला जातोय आणि विकेट मात्र चैतन्य आपल्या टीम झिजा 11 संघाला देताना पाहतोय. ने करून दाखवलेली आहे. आणि या आपल्या स्पर्धेमध्ये अजून एक 4 चांद लावण्याचं कार्य आपलं डीजे CR दादा सुद्धा चांगलं करतात. विकेट गेल्यानंतर पाखरा आझाद केलं तुला, म्हणजे चैतन्यनी सुनीलला या मैदानातून आझाद केलं असं काहीच समर्पक उद्देश. म्हणजे आमच्या जोडीला नेहमी सातत्याने जे चांगलं सहकार्य करत असतात डीजे दादा, तुमचं सुद्धा धन्यवाद. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नजर एक महत्त्वाचा फॅक्टर राहतो क्रिकेटमध्ये की शेवटपर्यंत चेंडूचा टप्पा कुठे पडतोय त्याच्यावर नजर ठेवावी लागते आणि तशीच मात्र बॅट फिरवावी लागते. ती बॅट आणि नजर काहीशा चुका इथे पाहायला मिळाल्यात या फलंदाजाकडून. कल्पेश नाही खरंच जर पाहायला गेलात ना इथून पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. सुमित आता मैदानामध्ये दाखल झालेत, परंतु सलामीला आलेले वेदांत पाटील हे देखील मैदानावरती आहेत. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, 47 धावांचं उद्दिष्ट आहे. पुढचा बॉल यावेळी देखील जर पाहायला गेला तर स्लोवर पद्धतीचे बॉल आता फेकले जातात, ते वारंवार साक्षर पाटील यांच्या माध्यमातून. जर सिमेंट विकेट आहे तर सिमेंट विकेटला जर पाहायला गेला तर पाटा विकेट म्हटलं जातं. आणि या विकेटवरती जेवढा वेगानं आपण बॉल टाकतो ना तेवढ्याच वेगानं बॅटवरती बॉल इझिली कलेक्ट केला जातो. आणि जर चांगल्या प्रकारचा संपर्क जर पाहायला मिळाला तर मैदानावरच्या बाहेर देखील जाताना पाहत असतो. परंतु टेनिस बॉल क्रिकेटचा आता हंगाम बदलायला लागलाय, गोलंदाज हुशार झालेत, बऱ्याचशा प्रकारचे व्हॅरिएशन आपल्या गोलंदाजी करत असताना आपण पाहत असतो. लागोपाठचे 2 डॉट बॉल आले, धावसंख्या जैसे ते 23 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात पाहतोय. इथं 47 धावा पार करायच्या आहेत अर्थातच टीम माऊली कृपा पांडवदेवी संघाला. पुढला चेंडू चांगल्या रीतीने कलेक्ट केलेला आहे आणि हा कनेक्ट चांगला आलाय, षटकार, 6 धावा.
सुरुवात आपण पाहिली शांततेने झाली, मध्ये मध्ये एक चौकार आला, एक षटकार आला, तदनंतर पुन्हा एकदा षटकार स्क्रीनवर आपण पाहू शकतो. पायांचा वापर केला पदल आलित्य करत असताना एक जोरदार प्रहार आणि षटकार. पुढला चेंडूला साठी सुद्धा कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे यष्टीरक्षक निलेश नाही राहुल यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्यांच्या हातामध्ये थेट चेंडू जात असताना हा सुद्धा निर्धाव आलाय. म्हणजे एक डाव तुझा तर एक डाव माझा. षटकार आला म्हणून काय झालं, पुढला चेंडू हा माझा असणार आहे. आणि गोलंदाजाला ना प्रत्येक वेळी कमबॅक करण्याचं अर्थातच पुनरागमन करण्याची संधी ही असतेच, परंतु ती संधी फलंदाजाकडे नसते. फलंदाज एकदा बाद झाला की त्याला तंबूचा आसरा पत्करावा लागतो, तंबूच्या बाहेर बसावं लागतं, मैदानाच्या बाहेर बसावं लागतो. परंतु गोलंदाजाला भलेही एक षटकार आला तरी पुढल्या चेंडूवर कमबॅक करण्याची ताकद तो करू शकतो. आणि अशा वेळी पुढल्या चेंडूसाठी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होता एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि तितक्याच चपळातीने एक धाव पूर्ण करत असताना इथे धावसंख्या वाढताना दिसेल. धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 29 या आकड्यांपर्यंत. 30 7 बॉल आणि 17 धावांची गरज असणार आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना आता शेवटचा बॉल येणं शिल्लक असणार आहे. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिथे 47 धावांचा पाठलाग करतोय माऊली कृपा पांडवदेवी संघ. सुमित पाटील ऑन स्ट्राईक असणार आहे, जी सुमित पाटील आतापर्यंत एक बॉल देखील फेस केला नाही. शेवटचा बॉलचा सामना करतील, परंतु जर पाहायला गेला तर दोन्ही संघांसाठी मित्रांनो अति महत्वाचा बॉल असणार आहे. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज असणार आहे माऊली कृपा पांडवदेवी संघासाठी. शेवटचा बॉल या षटकात येईल. मोठा फटका मारायचा होता, परंतु बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात एका धावेसाठी. आता समीकरण बदललं, येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि बनवायच्या आहेत त्या 16 धावा. तुला धक्का रिक्वायर्ड असणार आहे या मॅचला. अर्थातच दोन्ही संघ आजच्या दिवसातील पहिला सामना खेळतात आणि दुसरा दिवस आपण पाहतोय. 6 बॉल आणि 16 धाव्यांची गरज असताना स्वतः राहुल धुमाल यांनी बॉल आपल्या हातामध्ये घेतलाय. वेदांत पाटील यांची चांगली कामगिरी आपण पाहतोय. सुमित पाटील देखील मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या सोबत त्यांच्या साथीला माऊली कृपा पांडवदेवी संघासाठी चांगला खेळ करताना पाहतोय. 31 धावा धावफलकावरती पाहतोय. उर्वरित 6 बॉल शिल्लक आहे आणि अप्रतिम असा खेळ पाहतोय. चांगलं असं क्रीडांगण, चांगलं असं नंदनवन या सर्व खेळाडूंसाठी पाहतोय. ग्रासी असं मैदान असं पाहतोय आणि याच मैदानावर जर खेळत असताना प्रत्येक खेळाडूंचा चांगला खेळ केला ना तर चौकार षटकार देखील पाहिले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं, चांगली गोलंदाजी पाहिली, चांगली बॅटिंग देखील पाहिले. पहिलाच बॉल येतोय राहुल धुमाल ओव्हर द विकेट टाकत असताना हा भीमरचा बॉल हाताला गेलाय. या चेंडूवरती झाली चूक, चेंडूवरती लावली चपरागा, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार येतोय शौकार. सामना हा अतितटीच्या परिस्थितीमध्ये असला ना की आधीच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू खूप महत्त्वाचा असतो. तो चांगल्या रीतीने हाताळण्यात आला, त्यावर डॉट आला, परंतु शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ही चुकी झाली की काय असं वाटायला लागले. कारण की राहुल एक स्लोअर पद्धतीचा चेंडू करण्याच्या नादामध्ये फुलटॉस दिला, नो आला आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय हा सुद्धा फुलटॉस गेलाय, घरंगळत चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत. धाव मिळणार आहेत. समीकरण होतं 6 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज. आता समीकरण बनलेलं आहे ते 5 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. म्हणजे कमी कमी धावा होत असताना दिसतात. एका चेंडूवर 6 म्हणजे षटकार आला असं आपण नक्कीच गृहीत धरू शकतो. आता 5 मध्ये 10 बनवायचे आहेत.
फास्ट बॉल आणि 10 धावांची गरज सुमित पाटील ऑन स्ट्राईक असणार आहे. सुमित त्यांच्या बॅटमध्ये जर पाहिलं तर हव्या तशा धावा आले नाहीत, परंतु इथून कमालीची जर गोलंदाजी झाली तर जिजा 11 देखील कमबॅक करू शकतोय. अद्याप देखील मॅच बॅलन्स आहे. 5 बॉल येणारे शिल्लक, जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. मग जिंकणार कोण, जिजा 11 की माऊली कृपा? पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू फुलटॉस दिलाय, त्याला सुद्धा मोठा प्रहार. दोन गांची टक्कर होत असताना चेंडू मात्र टिपलेला आहे आणि अशाच रीतीने फलंदाज झालेला आहे. तो बाद बॅक टू द पॅव्हलियन. लोकल ट्रेन मध्ये चढल्यानंतर जो तो धक्काबुक्की देत असतो ना जागेसाठी, तशी परिस्थिती पाहायला मिळते. राहुलचा पहिल्या चेंडूवर चांगला फटका आला, तिथे धावा बनल्या, परंतु दुसऱ्या चेंडूवर राहुल पुनरागमन करत असताना आपल्याला दिसले. दोघांकडनं दोन्ही बाजूंना मोठी मोठी धक्काबुक्की होत असताना दिसते. इथून मात्र आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर 4 मध्ये काय होणार आहे काय माहिती नाही, परंतु सामना बघायला मोठी रंजकता मात्र निश्चित येणार आहे. नईम बरबारी नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. जिंकण्यासाठी येणारे 4 बॉल शिल्लक, 10 धावांची गरज असणार आहे. ज्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 12 बॉल 20 धावा पाहायला मिळालं ना, ते वेदांत पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. पुढचा बॉल राहुल धुमाल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्लोवर फ्लाईट डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल येतोय, परंतु आता जर पाहायला गेला तर स्ट्रॅटेजी पहिल्या सत्रामध्ये स्वप्नील यांच्या अगेन्स्ट केली होती ना, नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवायची. आता ती स्ट्रॅटेजी जिजा 11 संघाच्या माध्यमातून वेदांत यांच्या अगेन्स्ट केली जाईल. वेदांत नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. त्या वेदांत यांच्या बॅटमधून आतापर्यंत 12 बॉल 20 धावा आल्यात. आता समीकरण बदललंय. नईम बरमारे डान्सिंग डाऊन द ग्राउंड. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेतील का, स्ट्राईक एंडवरती आणतील का? सांगत होते डगआउट मध्ये की 1च धाव घ्यायची आहे, परंतु 2 धावा घेतल्या गेल्या. आता समीकरण बदललं. येणाऱ्या धावा आता शिल्लक असणार आहेत. 2 धावेचा बदल मात्र पाहायला मिळेल. 39 धावा झाल्यात. आता येणारे 2 बॉल शिल्लक आणि 8 धावांची गरज. म्हणजे 2 चौकार मारा किंवा 1 षटकार म्हणून 2 डबल धावा घ्या. म्हणजे प्रत्येक बॉल अति महत्वाचा असणार आहे दोन्ही संघांसाठी. नक्कीच उद्देश एकच आहे, 2 चेंडूंमध्ये 8 धावा बनवायच्या आहेत, परंतु मार्ग हे वेगवेगळे असू शकतात. 1 षटकार सुद्धा मारू शकता, 2 चौकार सुद्धा मारू शकता, परंतु अर्धवट दरवाजा उघडून नो चेंडू किंवा वाईट चेंडू सुद्धा बघत असतात की सामना कशा प्रकारे आपण फिरवू शकतो. तर येथे पाहायचं आहे की राहुल धुमाळ, जो की अप्रतिम गोलंदाजी त्यांनी करून दाखवलेली आहे आणि नेहमीच अशा पद्धतीच्या सामन्यामध्ये करून दाखवतो, तो कशी कामगिरी करणार, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र नईम बरमारे काहीच समजला नाही आणि राहुल धुमाळने तो थोडासा जल्लोष करून दाखवला. त्यामुळे आपण समजू शकतो की सामना कोणाच्या बाजूने हा झुकू लागलेला आहे. इथे पाहायचं आहे आता मात्र 1 चेंडू शेष असेल, 1 चेंडू बाकी असेल आणि एका चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या तब्बल 8 धावा. 8 धावा कशा प्रकारे बनणार आहेत? नो चेंडू येणार का, वाईट चेंडू येणार का, प्रेक्षकांचा नजरा. आणि अशाच रीतीने फटका मात्र येणार आहे मोठा, परंतु त्याने मात्र सामना जिंकता येणार नाहीये. आणि अशाच पद्धतीने जिजा 11 हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराजित संघाला खूप शुभेच्छा. संख्येची माळी, धनवीर स्पोर्ट्सचे संघमालक अलंकारची म्हात्रे आणि मन 11चे संघमालक सन्माननीय श्री विकासजी जाधव साहेब, मी सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या झुंजार युवक मंडळ पोयनाडचे सर्व माची खेळाडू ग्रामस्थ यांना मी विनंती करतो की आपली इथे आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण जर प्रेक्षकांमध्ये असाल माची खेळाडू झुंजार युवक पोयनाडचे, तर आपण स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.